नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आज दिल्लीमध्ये भूकंप, राजकीय भूकंप. आम आदमी पार्टीचं राज्यसभा युनिटच तुटलं. 2/3 राज्यसभाच्या खासदारांना घेऊन राघव चड्डा बीजेपी मध्ये सामील झाले. एकूण 10 राज्यसभा मेंबर आहेत. त्यातले काही दिल्लीचे आहेत आणि जवळजवळ 7-8 पंजाबचे आहेत. त्यापैकी 7 राज्यसभा खासदार जे सगळे पंजाबमधून झालेले आहेत, ते सगळेच्या सगळेच राघव चड्डाच्या नावाखाली सरळ भाजपाला जॉईन केलं. राघव चड्डाने एक व्हिडिओ रिलीज केला आणि सांगितलं की मी आम आदमी पार्टीचा संस्थापक सदस्य होतो, पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी ज्या पार्टीने प्रण घेतला ती पार्टी भ्रष्टाचारात लिप्त होते आणि भ्रष्टाचारात लिप्त असणाऱ्या लोकांसोबत काम करणे म्हणजेच देशसेवा आपण करू शकत नाही. त्यामुळे देशसेवा आणि देशाच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारासोबत लढणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आम्ही विलीन होतोय. आता राघव चड्डाचं तसं पाहिलं तर जलबोटचं घोटाळा आणि एक्साईज दारू घोटाळा या दोन्ही घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं होतं. ईडीनी त्यांचं नाव 2-3 ठिकाणी बाकायदा रेकॉर्ड्समध्ये घेतलं. घाबरून हे कुठे ना कुठे रिलीफ पाहण्यासाठी सत्ता पक्षाकडे त्यांचा कल होता. अशी चर्चा आहे की त्यांचं लग्न झाल्यावर परिणिती चोपडाची चुलत बहीण आहे मोठी प्रियंका चोपडा, आणि प्रियंका चोपडाचे आणि पीएमओचे संबंध चांगले आहेत. त्या जर्मनीला पंतप्रधानांना भेटल्या होत्या जेव्हा ते गुडविल अँबॅसेडर म्हणून गेल्या होत्या पुण्या संस्थेसाठी. तिथे पंतप्रधान होते, तिथे भेट झाली आणि त्यामुळे प्रियंका चोपडाच्या जर ट्विट जर तुम्ही पाहिलं सोशल मीडियावर तर ते बरंचसं भाजप धार्जिण असतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यांनीच कुठेतरी मध्यस्थी केली आणि त्यांना लंडनला जायला सांगितलं. ते लंडनला गेले हे सांगून की मी डोळ्याची ट्रीटमेंट घ्यायला गेलो. जेव्हा डोळ्याची ट्रीटमेंट घ्यायला लंडनमधून लोक भारतात येतात. पण असो, हे तिकडनं आल्यानंतर यांची चाल बरीचशी बदललेली होती. याच्या अगोदर खूप विश्वास केजरीवालनी टाकला होता यांच्यावर. पंजाबमध्ये मानला मुख्यमंत्री केल्यावर, कारण मान ही जरुरी होती, पंजाबमधले मुख्यमंत्री पंजाबचाच पाहिजे होता. पण मान हा दारू पितो, हा नॉन सिरियस आहे असे त्याच्यावर आरोप होते. त्यामुळे तिकडलं पूर्ण सरकार चालवण्यासाठी राघव चड्डाची जबाबदारी होती. आणि ज्या ठिकाणी सरकार असतं ते सरकार जनरली एटीएम म्हणूनच काम करतं राजकीय दलासाठी. ही काही नवीन गोष्ट नाहीये. सगळ्याच राजकीय दलाला तेच असतं. त्यामुळे तिथे काही घोळ झाला का? तिथे पैशाचा घोळ झाला का? त्यामुळे कुठेतरी विस्तुष्ट आलं का? मधात एक दरी निर्माण झाली का? आणि मग जेव्हा त्यांना डेप्युटी लीडर पोस्टवरनं काढलं, तेव्हाच हे कळलं होतं की आता ते वेगळे जातील. बऱ्याच ठिकाणी पार्टीची लाईन सोडून पण ते राज्यसभेमध्ये बोलायचे. तेव्हाही कळलं होतं की ते दरवाजावर चक्करा मारतायत. पण प्रॉब्लेम असा होता की 7 लोक एकत्र यायला पाहिजे होते. ते होत नव्हते. आणि एका जर माणसाने सोडली पार्टी तर त्याला राजीनामा द्यावा लागतो. आणि पार्टी त्यांना काढत नव्हती. त्यामुळे हे 7 वाट पाहत होते. त्याच वेळेला त्यांच्याही अगोदर स्वाती मालिवाल ह्याही मल्टीनॅशनलमध्ये काम करत होत्या. आम आदमी पार्टीसोबत त्यांनी संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांना फार मोठ्या स्थानावर दिलं, राज्यसभेत पाठवलं. आणि पुढे त्यांचं काहीतरी भांडण झालं. केजरीवालच्या घरी काहीतरी पर्सनल व्यक्तिगत असे प्रकरण होते असं म्हणतात. आणि केजरीवालच्या घरी अक्षरशः त्यांना मारण्यात आलं. एका राज्यसभेच्या महिला खासदाराला तिने पोलिसमध्ये कंप्लेंट केली. त्या दिवसापासूनच ती आम आदमी पार्टीपासून दूर झाली होती. पण ती एकटी होती. तिलाही साथची गरज होती. मग चड्डा आले. दुसरीकडे चड्डाच्या जागी अशोक मित्तल एक लवली युनिव्हर्सिटी चालवायचे. त्यांना डेप्युटी लीडर बनवलं. ज्या दिवशी बनवलं त्याच दिवशी संध्याकाळी ईडी पोहोचली. तर ते ईडी पासून त्रासदायक होते. त्यांना कळलं की आपण चुकी केली बाबा आम आदमी पार्टीमध्ये जाऊन. त्यामुळे तेही एक वाट पाहत होते. तिसरे झाले. दुसरीकडे
ट्रायडंट म्हणून फार मोठी कंपनी आहे. टॉवेल वगैरे बनवते, मोठी कंपनी आहे. 5,000 करोडचं टर्नओव्हर आहे. त्याचा मालिक राजेंद्र गुप्ता यालाही त्यांनी राज्यसभेत पाठवलं होतं. ते ईडी सीबीआयकडनं म्हणजे त्यांना आम आदमी पार्टीकडनं जाणं म्हणजे ईडी सीबीआयचा ससेमिरा मागे लावून घेणं. त्यामुळे तेही वाटच पाहत होते. मग असे 4 झाले आता. म्हणजे अशोक मित्तलही झाले, स्वाती मालिवाल झाली, राघव चड्ढा झाला, राजेंद्र गुप्ता झाले. मग आता हरभजन सिंग भज्जी. हरभजन सिंगचं त्या आम आदमी पार्टीमध्ये काही घेणं देणं नाही. पण त्याला क्रिकेटर म्हणून काहीतरी ग्लॅमर पाहिजे म्हणून त्याला राज्यसभेत बनवलं. तो आम आदमी पार्टीकडनं राज्यसभेत तर आला, पण त्याला नंतर कळलं बीसीसीआयमध्ये काही कामच नाही त्याला. आता रिटायर्ड क्रिकेटर कुठे मॅनेजर म्हणून जाता किंवा कुठे कोच म्हणून जाऊ शकतो. सिलेक्शन कमिटीचे चेअरमन बनू शकतो. तर कुठेच नसल्यामुळे मग त्याला वाटलं, की आता आपल्याला जर पुन्हा क्रिकेटमध्ये वापस जायचं असलं, तर जय शहाची कृपा पाहिजे. त्यासाठी बीजेपीत जाणं जरुरी. त्यामुळे तोही वाट पाहत होता. तोही आला. हळू-हळू 7 लोकं एकत्र झाले आणि संदीप पाठक हे जे होते ते आय-आय-टी मधनं निघालेले. ते मित्र आहेत राघव चड्ढाचे दोघे एकत्र पंजाबमध्ये होते. त्यांचंही केजरीवालच्या त्या एकी म्हणजे एक हाती पार्टी चालवण्यापासून ते थोडे नाराज होते. तसे ते पूर्ण कन्व्हेनर होते, नॅशनल कन्व्हेनर म्हणजे सर्वात मोठी पोस्ट होती त्यांची. ते आणि मग विक्रम साहनी हा पण एक उद्योगपती होता. हे पण सगळे लोकं 7 एकत्र झाले, की यांना रात्रीतून समजलं, की अरे बापरे! भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारी आणि या देशाचा विकास करणारी एकच पार्टी आहे ती म्हणजे भाजपा आणि आता भाजपामध्ये गेलं पाहिजे. म्हणून ते लगेच भाजपावासी झाले. आता ते का झाले भाजपात ईडी, सीबीआय हे ते. मग त्यानंतर संजय सिंगचं. संजय सिंगने आज खूप तोंडसुख घेतलं, की पंजाबची जनता यांना सोडणार नाही. पंजाबची जनता यांना कळेल. पंजाबची जनता यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा पंजाबची जनता सजा देईल ते केजरीवाल. पंजाबमध्ये कितीतरी चांगले कार्यकर्ता होते. पंजाबमध्ये त्या आम आदमी पार्टीचं बीज रोपण करण्यापासून, त्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये व्याप्त करेपर्यंत लोकांनी जीव म्हणजे एक दिवस रात्र एक केलं. त्या लोकांना तुम्ही राज्यसभेमध्ये का पाठवत नाही? काम केलेल्या लोकांना, पार्टीच्या वर्कर्सना मग तुम्हाला उद्योगपती कशी लागतात? ज्या माणसाने त्या पार्टीसाठी काही केलं नाही, अशा मोठमोठ्या हजारो करोडच्या टर्नओव्हरवाल्या उद्योगपतींना जर तुम्ही राज्यसभेत पाठवलं, तर तुम्हाला पार्टी नाही, तुम्हाला ते लोकं सजा देतील, की तुम्ही कार्यकर्त्यांच्या जागी उद्योगपतींना पाठवता. पैसे घेता का? त्यावेळेस सुद्धा पैसे घेण्याचा आरोप लागला होता, पण त्यांनी नाही म्हणाले. लोकं म्हणतात, "काय पाहिलं तुम्ही या उद्योगपतींमध्ये?" आणि जेव्हा तुम्ही उद्योगपतींसोबत जर तुम्ही उद्योगपतींना जर पाठवलं, तर ईडी, सीबीआयच्या घाबरून तर लगेच बीजेपीत जातील आणि गेलेत. संजय सिंग जेलमध्ये गेले, पण बीजेपीमध्ये गेले नाही. कारण संजय सिंग हा संघर्षामधनं निघालेला माणूस आहे. ते म्हणाले, की किसान आंदोलन, किसान कानून ज्यांनी काढले आणि पूर्ण पंजाब लढत होतं, त्यांच्या किसान कानून करणाऱ्या म्हणजे काढणाऱ्या लोकांच्या विरुद्ध तुम्ही म्हणजे तुझ्यासोबत तुम्ही गेले. पंजाबची जनता सोडणार नाही. पण त्याच पंजाबमध्ये जेव्हा पंजाबचे शेतकरी हरियाणा बॉर्डरवर आंदोलन करत होते, त्यावेळेला त्यांना अक्षरशः जानवरासारखं पंजाब पोलिसनी मारलं आणि ते आंदोलन तोडलं. कोणाच्या ह्याच्यावरनं आणि तुम्ही शेतकऱ्यांचे मदतगार म्हणता? त्यामुळे संजय सिंगचा जो आव होता, तो पण फुसकाबारच दिसत होता. एकूण राज्यसभेमध्ये एनडीएकडे 141 मतं म्हणजे खासदार आहेत. राज्यसभेमध्ये बहुमत असण्यासाठी, मेजॉरिटीसाठी 146 पाहिजेत. हे 7 आल्यानंतर आता एनडीएकडे 148 झाले. एनडीए आजपासून राज्यसभेमध्ये सुद्धा मेजॉरिटीमध्ये आहे. म्हणजे ऑर्डिनरी बिल तर आरामशीर पास होतील. तिथे आता फ्लोर मॅनेजमेंट करावी लागणार नाही, एवढं नक्की. पण भाजपाने लोकं पळवली असं म्हणण्यापेक्षा आपण आपली लोकं का सोडून जातात, याचं कधी आत्मावलोकन आम आदमी पार्टीने करायला हवं. आम आदमी पार्टी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जर मी आकडा दिला तुम्हाला, कितीतरी मोठे लोकं जे केजरीवालपेक्षाही मोठे होते. जे आम आदमी पार्टी ही आमच्या समोर जन्माला आलेली पार्टी आहे. माझ्या समोर जन्माला आलेली पार्टी आहे. मी पाहिलंय डोळ्याने. शांती भूषण, ॲडमिरल रामदास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार, राजमोहन गांधी, अजित झा, मेधा पाटकर, आशुतोष, मयंक गांधी, अंजली दालमिया, संतोष हेगडे, धर्मवीर गांधी, एस-पी उदय कुमार, सोनी शेरी, सोनी शोरी,
बल्ली सिंग चीमा, लिंगराज प्रधान, क्रिस्टिना सामी ही सगळी लोक आम आदमी पार्टी बनायच्या अगोदरपासून त्या आंदोलनात होती. आम आदमी पार्टीचा जन्म त्यांच्या समोर झाला. त्यांनी त्या जन्माला घातली त्या पार्टीला. ते सगळे आता पार्टीतनं बाहेर आहेत. कारण पार्टी एक हाती अरविंद केजरीवालच चालवतात. त्यामुळे आता अरविंद केजरीवालला सुद्धा आत्मावलोकन करायला हवं. कार्यकर्त्यांना पुढे करा, ते सोडून जाणार नाहीत. उद्योगपतींना पुढे केलं, तर ईडी, सीबीआयच्या भीतीने कधी जातील. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.